रामराम मंडळी. जगाच्या पाठीवर कितीही राहावा आणि काहीही करा, पण आपण आपल्या गोष्टी काही सोडत नसतो. त्यामध्ये आपलं आहे जेवण. आपण आपलं जेवण हे कधीच सोडत नाही. आणि दुसरं म्हणजे आपली भाषा. आपली भाषा मग ती शुद्ध असू दे नाहीतर अशुद्ध असू दे. लोकं किती बी नावं ठेवू द्यात, पण आपली भाषा ही लाजून नाही, ती ठासून बोलायची. मग काय तुमची रील कोण बघू दे, नाहीतर नाही बघू दे. दुसरं म्हणजे इथं आलं की लोकं इंडियन रेस्टॉरंटमध्ये, इंडियन शॉपमध्ये जातात. कारण तिथं आपल्याला आपल्या गोष्टी मिळत असतात. त्यामुळं आपण आपल्या गोष्टी शोधत असतो. इंडियाला जायचं म्हणून इथं पैसे साठवायचं आणि इंडियाला गेलं रे गेलं की मस्त असं कोकणात फिरायला जायचं. कारण कोकणाची मजा हा वेगळीच असते. दुसरं म्हणजे इथं तुम्हाला रस्ते क्लीन मिळतील, हवा शुद्ध मिळेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळेल. कशासाठी झगडायला नाही लागत. त्यामुळे लोकं काय करतात, इथंच राहायचा प्रयत्न करतात. शनिवार रविवार आला की एक तर ठरलेलं असते, ते म्हणजे भाज्या-बिज्या आणायला जायचं आणि दुसरं म्हणजे सगळ्या गोष्टी आणून घरात ठेवायच्या आणि संध्याकाळ झाली की पोरांना घेऊन संध्याकाळी बाहेर खेळायला जायचं. तसं बघायला गेलं तर इंडियन भरपूर आहे तिथं. पण कधी-कधी एकटेपणा लयच जाणवतोय. कारण सगळेजण मिळून मिसळून राहतील असं काही नाही आहे आणि जर नवीन सोसायटीत राहायला गेलं, तर मग काही विचारूच नका.